Good morning, friends. Today we are going to learn Let's read English. चला इंग्रजी वाचायला शिकूया. आता बघा इकडं बऱ्याच मुलांना या ठिकाणी वाचनामध्ये अडचण येत आहेत. तर त्यासाठी तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे इंग्रजी वाचनाच्या 3 महत्वाच्या स्टेप. आता बघा इकडं सर्वांना आपल्याला इंग्रजी वाचायचं म्हणलं तर फार अवघड जात आहे. त्यासाठी आज आपण या ठिकाणी 3 स्टेपद्वारे इंग्रजी कशी शिकायची हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगणार आहे. थोडं लक्षपूर्वक द्या. लक्ष द्या इकडं. पहिली स्टेप आहे सिंपल वर्ड्स. आता सिंपल वर्ड्स म्हणजे काय रे, तर साधे साधे शब्द. आपण ते साधे शब्द कसे शोधायचे बघा इकडं. सिंपल वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिले आहेत. सिंपल वर्ड्स मध्ये आहेत डॉग, कॉट, फिश, बॉल, पेन, पेन, टेन. असे छोटे छोटे शब्द आपण त्या ठिकाणी तयार करायला सुरुवातीला शिकायचं आहे. आता हे शब्द कसे तयार करायचे, तर इंग्रजी बाराखडी पूर्णपणे आपण पाठ करून घ्यायची आहे आणि त्या पाठ केलेल्या बाराखडीमधून आपल्याला ते शब्द तयार करायचे. बघा डॉग म्हणजे डी ओ जी, यापासून आपल्याला नवीन शब्द शिकण्यासाठी आपल्याला पाहिजे अगोदर इंग्रजी बाराखडी पूर्णपणे पाठ. दुसरा आहे जॉईंट वर्ड्स. जॉईंट वर्ड्स कसे तयार करायचे बघा इकडं. जॉईंट टाईप वर्ड्स म्हणजेच जोड शब्द. आता जोड शब्द कसे घ्यायचे बघा इकडं आणि ते कसे तयार होतात. इंग्रजी आपल्याला जर आली तर सुरुवातीला आपल्याला बाराखडी पाठ पाहिजे. बाराखडी पाठ झाली तर आपल्याला हे जॉईंट शब्द तयार करता येतील. आता पहिला शब्द पहा बेस्ट. ब च काय ते बी, बीई च बे आणि एस स टी च ट म्हणजे बेस्ट. म्हणजे असे नवीन नवीन जोड शब्द आपल्याला तयार करता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सुरुवातीला आपल्याला बाराखडी पाठ पाहिजे. आता पहा इकडे बेस्ट झालं हँड, HAND, MILK मिल्क, NEXT नेक्स्ट, BEST बेस्ट. दुसरा आहे GHOST घोस्ट. म्हणजे पहा इकडे हे सर्व जॉईंट टाईप वर्ड्स आहेत, म्हणजे हे सर्व जोडलेले शब्द आहेत. आता बघा इकडे या शब्दांना तयार करण्यासाठी आपल्याला जास्तीचा सराव घेणं जरुरी आहे. आता बघा इकडे सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बघूया. आपण बघितलं सिंपल टाईप वर्ड्स म्हणजे साधे साधे शब्द, जसं दादा, मामा, काका. हे आपण सोपं आहे. एमचं म, MA मा, MA मामा. काका, काकाच काय होईल रे, KA काका. दादा, DA दादा. आता बघा तिसरा शब्द आहे, तिसरी टाईप आपली वर्ड्स टाईप आहे तिसरं ऍडव्हान्स वर्ड्स म्हणजे प्रगत शब्द. या ठिकाणी आपल्याला या बाराखडीचा जास्तीत जास्त संबंध घेतला तरी सुद्धा आपली स्पेलिंग चुकू शकते. त्यासाठी आपल्याला जास्तीचा सराव घेणं जरुरी आहे. आता साधं एक सांगतो, सायकॉलॉजी. आता सायकॉलॉजी म्हणलं तर तुम्ही बघा PSYCHOLOGY. सायकॉलॉजी हा शब्द आहे, पण स जसं आपल्याला सुरुवातीला सिंपल वर्ड्स मध्ये आपण बघितलं की स म्हणजे सा असं वाटत तुम्हाला. सायकॉलॉजी म्हणजे या ठिकाणी स यायला पाहिजे, एस यायला पाहिजे, पण या ठिकाणी एस घेता येत नाही. हे आहेत प्रगत शब्द आणि हेच आपल्याला मुलांना शब्द लिहिताना अवघड जातं. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वाचनाचा सराव महत्वाचा आहे. आता पहा हे ऍडव्हान्स वर्ड आहे. ऍडव्हान्स वर्ड्स प्रॅक्टिस कशी करायची बघा इकडं. आता युट्यूबवर जायचं आहे सुरुवातीला तुम्हाला आणि इंग्लिश मॉरल स्टोरीज विथ सबटायटल फॉर किड्स युट्यूबवर जायचं आणि हे आपल्याला सर्च करायचं युट्यूबवरती. मग तुम्हाला काय होईल, या ठिकाणी अशा स्टोरी येतील. आलेल्या स्टोरींचं आपल्याला काय करायचंय, त्यामधून जे ऍडव्हान्स वर्ड आहेत त्या ऍडव्हान्स वर्डला आपण टिक करायचं आहे आणि ते आपल्याला ऍडव्हान्स वर्ड वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत आपण त्यांची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला हे ऍडव्हान्स वर्ड येणार नाही. त्यासाठी आपल्याला पाहिजे प्ले स्टोअरवर जाऊन
गुगल ट्रान्सलेट ॲप. सर्वांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे आपल्याला ॲडव्हान्स वर्ड ची प्रॅक्टिस करणं सोपं जाईल. आता बघा इकडं, या ठिकाणी आज आपण तीन स्टेप महत्वाच्या लक्षात ठेवायचे. कोणत्या? सिंपल वर्ड्स म्हणजे साधे शब्द. दुसरं आहे जॉईंट वर्ड्स म्हणजे जोड शब्द. तिसरं आहे ॲडव्हान्स वर्ड. आता सुरुवातीला आपल्याला या तिन्ही शब्दांची या ठिकाणी एक मांडणी करायची आहे आणि आपल्याला एक एक शब्द घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे.